नाशिकमध्ये विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे, नितीन भोसले आणि दिनकर पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला. या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला नाशिकमधील भाजप नेत्या देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता. याबाबत त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आणि मी प्रभारी असून सुद्धा मला विश्वासात न घेता हे प्रवेश होत आहेत. ते सगळ्यांना विचारलं गेलेलं आहे, वरिष्ठांची सुद्धा बोललं गेलेलं आहे काल परवापासून, आणि सगळ्यांना बोलून विश्वासात घेऊनच या ठिकाणी प्रवेश केला गेला. त्यांचा काही ठिकाणी विरोध आहे त्या प्रभागामध्ये, याला तिकीट द्यावं कशाला द्यावं, पण अजून तिकिटाची प्रक्रिया कुठे आमची झालेली नाही. अजून आमची शिवसेनेची बोलणी सुद्धा सुरू आहेत, त्या बाबतीत वाटाघाटी झालेल्या नाहीत. अजून आमचे तिकीट या ठिकाणी वाटले गेलेले नाहीत आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय नाशिकमध्ये या ठिकाणी लक्ष घालणार आहेत. त्यामुळे अजून तिकीट कुठे वाटले गेलेले नाहीत. फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय. ते मावळे थोडा वेळ असतो, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही. असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाहीये. आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना. मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल. अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात. मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाहीये. वरतून बावनकुळे साहेब त्यांच्याशी बोललेले आहे. रोष, असंतोष आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो. एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, वादविवाद झालेले आहेत, कुठे कुठे फारच तीव्र वाद सुद्धा आमचे झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विरोध असतो ही वस्तुस्थिती आहे. पण आता निवडणुका समोर आहेत. सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी आम्ही पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतोय, याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा राग कार्यकर्ते व्यक्त करत असतात. पण मला खात्री आहे, गेल्या वेळी आपण बघितलं असेल, आमचे 67 लोक निवडून आलेले होते, कधी आपण 10-12च्या वर गेलो नव्हतो. त्यावेळेला आपण अनेक लोक बाहेरून घेतलेले होते, पण नंतर त्यावेळेला काही आमदारांचा आमचा काहीतरी रोष पण होता. पण तो लगेच 2-3 दिवसात मावळतो. पुन्हा सगळे कामाला लागतील, आम्हाला काही करून म्हणजे कसे पद्धतीने. आणि मागच्या वेळेस आपण इतिहास पाहिला तर नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारे मोठे मतदार आहेत, नागरिक आहेत. देवेंद्रजींवर त्याचा विश्वास आहे, वरती मोदींवर विश्वास आहे. आणि म्हणून याही वेळेला मला खात्री आहे की अतिशय मोठा आकडा आम्ही या ठिकाणी गाठू. शिवसेनेची, राष्ट्रवादीची आमची तर बोलणी सुरू आहे. आज उद्या मध्ये तो प्रश्न मार्गी लागेल आणि त्यानंतर आमच्या पक्षाचं जागा वाटप होईल. कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही. तोपर्यंत अजून कोणाचंही तिकीट आम्ही घोषित केलेलं नाही. तिकीटच पाहिजे तुम्ही म्हणतात, तिकीट ठरले नाही, पण प्रत्येकातून तिकीट. आता आम्ही एकाच प्रभागातून 10 लोकांना घेतलं, आम्ही 10 तिकीट देणार आहोत का? त्यांनाही माहिती आहे कोणाला तिकीट मिळणार आहे कोणाला नाही. म्हणून मी सांगितलं की आधी पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे, आता म्हणजे होईल थोड्या वेळामध्ये. आणि त्यानंतर कोर कमिटी आहे, त्याच्यामध्ये सर्वे आम्ही 2-3 करतो आहोत, कुणाची परिस्थिती काय काय नाही. आणि तर मी पुन्हा सांगितली, मुख्यमंत्री महोदय स्वतः नाशिक शहरामध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आणि निवडून येण्याची क्षमता बघूनच तिकीट दिलं जाईल. इतका विरोध होत आहे, तुमच्या विरोधात भाषणांमध्ये बोलले, तुमच्या विरोधात टीका केली, त्यांना प्रवेश दिला जातोय. तर ते विरोधात होते ना. पक्षात असताना टीका केली तर समजू शकतो आपण, पण आता जे विरोधात आहे त्यांनी टीका केली, मग त्यांनी काय आमच्या स्तुती म्हणून उडायची का? तुम्ही उद्या म्हणाल की संजय राऊत जर आमच्याकडे आले तर तुम्ही म्हणाल यांनी इतकं तोडसूक घेतलं तुमच्यावर.